नमस्कार, मी विलास पडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीच्या मुद्द्यावरून सांगलीतलं वातावरण तापताना दिसतंय. तयार करण्यात आलेल्या शर्यतीच्या मैदानावर आडव्या चाऱ्या मारल्या गेल्या. 20 ऑगस्ट रोजी आटपाडी तालुक्यातल्या झरेत पडळकर यांनी बैलगाडी शर्यतींना बंदी असताना देखील बैलगाडा शर्यती घेण्याचा भरवण्याचा निर्धार केला. तर गोपीचंद पडळकर यांनी आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीच्या पार्श्वभूमीवर आटपाडी तालुक्यातल्या 9 गावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 18 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट दरम्यान झरे जवळच्या 9 गावात ही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 9 गावांमध्ये इतर बाजूच्या परिसरातून बैलगाडीसह त्यांचे चालक मालक यांना यायला प्रवेश करायला मनाई करण्यात आली आहे. चारी बाजूनं पोलीस आहेत, सगळ्या बाजूनी अशा बंदुका लावलेल्या आहेत शेतकऱ्याच्या बाजूनं. आता काय घडतंय उद्या आपण बघूया. थांबा, तुम्ही मुक्कामी आहातच, तुम्हाला उद्या कळेल. आपण आपला काही हेतू नाही पोलिसांची वाद घालणं, त्यांच्याशी संघर्ष करणं. आणि आपल्या माध्यमातून शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे, जिथं तुम्हाला पोलीस अडवतील तिथंच बैल बांधा, तिथंच रस्त्यावरती तुम्ही वैरण टाकून तिथं त्यांना बैलांना तिथं थांबवा. पोलिसांची वाद करू नका. लोकांना ज्या पद्धतीनं येता येतं त्यांनी झऱ्याच्या बाजूला यावं अशी विनंती आहे, पण पोलिसांशी कोणी वाद करू नका. आसिफ मुरसल आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. आसिफ, दोन्ही बाजू आपापल्या भूमिकेवर ठाम आहेत. अशा वेळी ही स्पर्धा होणार की नाही याच्याबद्दलचा संभ्रम आहे. सदाभाऊ खोत यांनी सुद्धा आता या सगळ्या संदर्भात उडी घेतलेली आहे. ते सुद्धा तुमच्या सोबत आहेत. त्यांचं काय नेमकं म्हणणं आहे? विलास एकूण बघितलं आसिफ मुरसल यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे. सदाभाऊ खोत आता थेट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सदाभाऊ, रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत आपल्यासोबत आहेत. सदाभाऊ, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? येतोय. हा सदाभाऊ, पोलिसांनी तर स्पष्टपणे सांगितलंय की कुठल्याही परिस्थितीत ही बैलगाडा शर्यत आम्ही होऊ देणार नाही. जे कोणी येतील त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील. अशा वेळी आता पुढची भूमिका तुमची नेमकी काय असणार आहे? ही स्पर्धा होईल की होणार नाही? महाविकास आघाडी सरकार जे आहे हे शेतकरी विरोधी सरकार आहे आणि ते पहिल्यापासूनच त्यांची भूमिका शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये आहे. अगदी मावळच्या प्रकरणापासून ती या राज्यामध्ये जेवढी म्हणून काही शेतकऱ्याचे आंदोलन झाले ते चिरडण्याचं कामच खऱ्या अर्थानं या सरकारनं केलेलं आहे. आणि मी निश्चित सांगतो की उत्स्फूर्तपणे ग्रामीण भागातला शेताभातात राबणारा शेतकरी, शेतमजूर, युवक यामध्ये उतरलेला आहे. कारण त्याचा हात शेणामुतामध्ये आहे. जे काही धमक्या देत आहेत त्यांचा हात काही शेणामुतामध्ये नाही आहे. त्यामुळे उद्या काही तिने केलं, आकाश पाताळ जरी केलं तरी उद्याच्याला बैलगाडा शर्यती पार पडणार. कारण हा शेतकऱ्याच्या अस्मितेचा प्रश्न आहे. एका बाजूला शेतकऱ्याच्या बाजूनं तुम्ही उभा राहिला नाही, शेतकऱ्याला तुम्ही न्याय देऊ शकत नाही. आणि दुसऱ्या बाजूला करोनाच्या काळामध्ये कोलमडलेला शेतकरी ह्याला आधार द्यायच्या ऐवजी त्याला तुम्ही तालिबान वरतीनं जर धमक्या देत असाल तर तुम्ही लोकशाही मार्गाने आलेला आहात का तुम्ही बंदुकीच्या नळीतून सत्तेवरती आलेला आहात, हे पहिल्यांदा या सरकारनं जाहीर करावं. पण जर सुप्रीम कोर्टानं याच्यावरती बंदी आणलेली असेल सदाभाऊ, तर सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन करणं ही सरकारची जबाबदारी नाही? एक असं आहे की 2011 साली काँग्रेसच्या राजवटीमध्ये, यांच्याच राजवटीमध्ये बैल हा पाळीव प्राणी नाही, हिंस्त्र प्राणी आहे. तो अस्वलाच्या वाघाच्या यादीमध्ये टाकून दिला जंगली प्राण्यांच्या मध्ये. आणि त्याच्या विरोधामध्ये अनेक लोक शेतकरी न्यायालयामध्ये गेले. त्या काळामध्ये काही तात्पुरती न्यायालयानं दिलासा दिला, पण त्याच्यानंतर प्राधिमित्र परत न्यायालयात गेले. 7 जानेवारी 2016 परत एक पर्यावरण व वन मंत्र्यांनी त्यावेळी केंद्र सरकारनं एक अधिसूचना काढली आणि बैलगाडीला काही अटीवरती परवानगी दिली. त्यालाही स्थगिती मिळाली. त्याच्यानंतर 2017 मध्ये विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये कायदा तयार झाला आणि बैलगाडीवरची बंदी उठवली गेली, त्यालाही स्थगिती मिळाली. पण हे सगळं झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं
5 न्यायाधीशाच्या खंडपीठाकडे हे सगळं प्रकरण वर्ग केलं. त्यानंतर राज्य सरकारनं त्या ठिकाणी काय काम केलं? या 2 वर्षामध्ये शेतकऱ्यांची बाजू, बैल गाडा धारकांची बाजू मांडायला पाहिजे होती. ती बाजू ही ह्या मंडळीनं मांडू शकली नाही. पण सदाभाऊ, या निर्णयामुळे शेतकऱ्यांचं किती मोठं नुकसान झालंय? अर्थकारणाला किती मोठा फटका बसलाय? नाही, एक सर आपल्या लक्षात येईल की देशी गायची जात ही जी आहे ही काही दुधाळ जात म्हणून प्रसिद्ध नाही आहे. तिच्या पोटी जर एखादा खोंड जन्माला आला 3-4 वेत झाल्यानंतर, तर तो एक खोंड शेतकऱ्याला, शेतमजुराला 5 वर्षाचं उत्पादन मिळवून देत असतो. 5 वर्षाचं उत्पन्न त्याच्यातून त्याला मिळत असतं. आणि बैल हा गाडा वडू शकतो. बैल हा आपण बैलाच्या स्पर्धा किंवा बैलाला पळवणं ही परंपरा 400 वर्षाची परंपरा आहे. जत्रेमध्ये बैलांची मिरवणूक काढली जाते. आणि आज असा परिणाम झालेला आहे की देशी गायमध्ये आता ह्या जनावर उपयोगिता त्याची संपल्यामुळं जे काही प्रजनन होतं पूर्वी 2011च्या सर्वे प्रमाणे त्याच्यामध्ये 40% घट झालेली आहे. दुसऱ्या बाजूला मग गाडा मालक असेल, गायी पाळणारा शेतकरी असेल, खरेदी विक्री करणारा व्यापारी असेल, या सगळ्यांचं अर्थकारण याच्यामध्ये करोडो रुपयाचं या ठिकाणी आज टप्प झालेला आहे. आणि मग याचा मला उपयोगच नसेल तर ते पशुधन शेतकरी तर कसे काय पाळतील? ठीक आहे, पण सदाभाऊ, आज ही वेळ आली आहे सांगण्याची, जे प्राणी मित्र विरोध करतायत त्याला, जो बैल तिथं पळतोय तो बैल हा शेतकऱ्यांच्या काळजाचा तुकडा असतो. त्यामुळे त्याच्यावर शेतकरी अन्याय करू शकत नाही. तीच एक परंपरा आहे, ती एक सांस्कृतिक ओळख आहे आणि त्यामुळे त्याच्याकडे तशा नजरेतून पाहायला हवं, हे कुठेतरी सांगण्याची आणि पटवून देण्याची कोर्टाला सुद्धा गरज निर्माण झाली आहे. निश्चितच न्यायालयाला या बाबतीमध्ये देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी एक तज्ज्ञांची समिती नेमली. तिचा अहवाल सुद्धा आम्ही सर्वोच्च न्यायालयाला त्या काळामध्ये तिने सादर केलेला आहे. मला एक कळत नाही, घोडाही प्राणी आहे, घोड्यालाही जीव आहे, घोड्यालाही 4 पाय आहेत, तसं बैलालाही 4 पाय आहेत. मग घोड्याच्या शर्यती तुम्हाला चालतात, कारण घोड्याच्या शर्यती ह्या भांडवलदारांच्या आहेत आणि बैलांच्या शर्यती हे श्रम करणाऱ्या माणसाच्या आहेत. घोड्यावर पैसे लावणारी माणसं ही घोड्याच्या सारखी आहेत. चपळाईनं पैसा मिळवतात आणि उधळतात. तिथं जुगार खेळतात. ते त्यांना जुगार म्हणू शकत नाही. आम्ही म्हणतो की घोडा हा धावण्यासाठी आहे. अरे बैल, मग बैलामध्ये काय काम आहे? बैल ही धावण्यासाठी आहे, पळण्यासाठी आहे. दुसऱ्या बाजूला या प्राणी मित्रांनाही कळत नाही, कारण यांनी कधी गायी पाळल्या नाहीत, यांनी कधी बैलांचं संगोपन केलं नाही, यांनी कधी बैल काय खातो हे यांना माहित नाही. हे फ्लॅट सिस्टीम मध्ये राहणारे, एसी मध्ये राहणारे लोक, यांना शेताभातामध्ये राबणाऱ्या मातीतल्या माणसाचं खऱ्या अर्थानं दुःख काय कळणार आहे? अरे आमच्या दावणीमध्ये जर बैल असेल आणि तो म्हातारा झाला तर आम्ही त्याला खाटक्याला विकत नाही, त्याला आम्ही त्याचा सांभाळ करतो आणि तो मैत झाल्यानंतर आम्ही आमच्या शेतामध्ये त्याला दफन करतो, त्याला पुरतो. आणि त्याची शेतकऱ्याचं हे प्रेम आहे या मुख्य जीवांवरती, आणि मुख्य जीव सुद्धा शेतकऱ्यांवरती जीव लावतात. खरं तर हे सगळं समजून घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. मग जल्लीकट्टूला परवानगी मिळते, मग इथं का मिळत नाही, हा सवाल सुद्धा आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. सदाभाऊ खोत आता आपल्या सोबत होते. तेव्हा बैलगाडा शर्यतींच्या मुद्द्यावरून सध्या तरी प्रशासन विरुद्ध शेतकरी असा सामना रंगताना दिसतोय. दरम्यान बैलगाडा शर्यतीच्या मुद्द्यावरून माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी सरकारवर हल्ला चढवलाय. सदाभाऊ खोत यांची सरकारवर टीका आहे की महाराष्ट्रात तालिबानसारखी स्थिती निर्माण केली आहे. मग मी या मुख्यमंत्र्यांना विचारतो की आता त्यावेळचा शब्द तुम्ही आठवा. मग आता तुम्ही बैलाच्या शर्यतीला का बंदी घालत आहे? म्हणजे एका बाजूला तुम्ही चर्चा करायला तयार नाही, दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांच्या भावना जाणून घ्यायला तयार नाही. आणि म्हणून निश्चितपणानं आज महाराष्ट्रातून सगळा शेतकरी या ठिकाणी या दिशेनं यायला लागलेला आहे. तुम्ही किती अडवायचा प्रयत्न करा, शेवटी लोकशाहीमध्ये जनता सर्वश्रेष्ठ असते. लोकशाहीमध्ये तुम्ही काही हुकुमशहा म्हणून त्या ठिकाणी सरकारमध्ये बसलेला नाही आहेत. आणि बळाच्या जोरावरती जर तुम्ही हे आंदोलन जर चिरडून काढायला गेला तर जनता तुम्हाला चिरडून काढल्याशिवाय राहणार. एकूणच इथल्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आसिफ मुर्सल यांनी.
उद्या होणाऱ्या बैलगाडीच्या शर्यतीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात चोख बंदोबस्त तैनात केला जाय. आपण पाहू शकता माझ्या मागं पोलीस कशा पद्धतीनं चोख बंदोबस्त करत आहेत. सध्या आटपाडी तालुक्यातील 9 गावामध्ये संचारबंदी आणि जमावबंदी लागू आदेश करण्यात आहेत. धारा 144 म्हणजे कलम 144 कलम लावलेलं आहे. त्याचप्रमाणे या गावामध्ये कोणत्याही लोक येऊ देणार नाहीत. फक्त अत्यावश्यक सेवा असणाऱ्या लोकांनीच इथे या ठिकाणी यायचं आहे. आणि त्याच पद्धतीनं ज्या ठिकाणी लोक येतील जे का गर्दी करतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. आणि पोलीस प्रशासनानं चोख बंदोबस्त ठेवलेला आहे. जिल्ह्यातील ज्या ठिकाणी जाणारे जे कर्नाटक, सोलापूर, सातारा या ठिकाणी जाणारे मार्गाने चोख बंदोबस्त ठेवलेला आहे. आणि या ठिकाणी गोपीचंद पडळकरनं ठरवलेलं आहे की बैलगाडी शर्यत मी घेणारच. त्या ठिकाणी प्रशासन त्या बैलगाडी शर्यती रोखण्यासाठी सज्ज झालं आहे. आणि येणाऱ्या काळच ठरवेल की बैलगाडी होणार की नाही, बैलगाडी शर्यत होणार की नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट सुजितसह आसिम मुरसल, न्यूज 18 लोकमत, सांगली. तेव्हा बैलगाडा शर्यतीच्या मुद्द्यावरून सध्या पुन्हा एकदा संपूर्ण वातावरण तापलेलं दिसतंय. विशेषतः महाराष्ट्रामध्ये सांगली, सातारा, अहमदनगर, पुणे या जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारच्या बैलगाडा शर्यती मोठ्या प्रमाणात आयोजित केल्या जातात. शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अत्यंत जिव्हाळ्याचा हा सगळा विषय आहे. तिथलं जे पशुधन आहे तिथल्या पशुधनाच्या दृष्टीनं सुद्धा या बैलगाडा शर्यती ह्या महत्त्वाच्या असतात. पण सुप्रीम कोर्टानं बंदी आणल्याच्या नंतर या बैलगाडा शर्यती सुरू कराव्यात याच्यासाठी शेतकरी आक्रमक झालाय. यानंतर बातमी पाहणार आहोत वाशिममधल्या पावसाची. संततधार पाऊस कोसळतोय त्यामुळे नाल्यांना मोठा पूर आलाय. पुरात एक पूल वाहून गेलेला आहे त्यामुळे 49 गावांचा संपर्क तुटलाय. जिल्हा मुख्यालयाशी असलेला संपर्क तुटल्यानं ग्रामस्थांच्या समोर अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत आणि या अडचणींचा सामना त्यांना करावा लागतोय. गेल्या काही दिवसात मुसळधार पाऊस तिथं कोसळला. खरं तर मोठी उघडी पावसानं दिलेली होती जवळपास 15 दिवसांची. पण पावसाचं जोरदार पुनरागमन झालं आणि पाऊस इतका जोरदार कोसळला की अगदी छोटे छोटे नालेसुद्धा तुडुंब भरून वाहत आहेत. त्यांना पूर आलाय आणि या पुराच्या पाण्यामध्ये रस्त्यावरचे जे छोटे छोटे पूल होते ते वाहून गेले. वेळोवेळी या पुलाची डागडुजी झाली पण दिरंगाई प्रशासनाने केली आणि नेते मंडळीचं लक्ष नसल्यामुळे ही आमच्या वाशिम जिल्ह्यातील 49 खेड्यामधील शेतकऱ्यांची दुरावस्था झाली, जेणेकरून आम्ही वाशिम जिल्ह्याच्या ठिकाणी संपर्क साधू शकत नाही. आता आम्ही कुठल्या मार्गाने जावायचं हा आमचा प्रशासनाला आणि नेते मंडळीला प्रश्न आहे. रात्री बेरात्री कुठलाही एखादा पेशंट जर पेशंटला वाशिमला न्यावायचा असल्यास या पुलामुळं नेता येत नाही. 40 किलोमीटरचा फेरा घेऊन वाशिमसाठी जावं लागतं. या पुलाअभावी जर एखादा अपघात झाला तर याला सर्वस्व जबाबदार आम्ही प्रशासनाला धरू आणि प्रशासनानंच आता आमचं काय करायचं अशी आम्ही प्रशासनाला विनंती करतो. या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी किशोर गोमासे यांनी. वाशिम जिल्ह्यातील बेलखेड ते वाशिम दरम्यानचा जो 402 क्रमांकाचा राज्यमार्ग आहे यावरील ब्राह्मणवाडा नजीकचा जो पूल आहे तो रात्रीच्या संततधार पावसामुळे जो पूर आला होता त्यामुळे वाहून गेला आहे. या मार्गाने जवळपास 49हून अधिक खेडे जोडलेले आहेत. मात्र हा पूल वाहून गेल्यामुळे या सर्व गावांचा वाशिम जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. या अगोदरही मागील जुलै महिन्यामध्ये अर्धव नदीत हा पूल वाहून गेला होता. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागानं कोणती दुरुस्ती न केल्यामुळे या पुलाची जी दुरावस्था आहे ती कायम होती. मात्र रात्रीच्या जोरदार पावसामुळे जो उर्वरित पूल होता तोही वाहून गेल्यामुळे जिल्हा मुख्यालयाशी या जवळपास 49हून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे प्रशासनानं लवकरात लवकर या पुलाची दुरुस्ती करून या नागरिकांना दिलासा देण्याची मागणी होत आहे. किशोर गोमाशे, न्यूज 18 लोकमत, ब्राह्मणवाडा, वाशिम. यासोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. गोसेखुर्द धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यानं धरणात पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे धरणाचे 11 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडण्यात आलेत. गोसेखुर्द धरणाचे सलग 3ऱ्या दिवशी दरवाजे उघडण्यात आले. या धरणातून 1212 क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय. गोसेखुर्द धरण पाणलोट क्षेत्रात 9 जिल्ह्यात सतत पाऊस सुरू असल्यानं धरण प्रशासनाकडून सतर्कतेचा हा निर्णय घेतलेला आहे. अजून काही दिवस पाणी सोडण्यात येणार असल्यानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिलाय.
नांदेडमध्ये पैनगंगा नदीला पूर आल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटलाय. किनवट उमरखेडचा संपर्क तुटलाय. पैनगंगा नदीवरच्या पुलावरून पाणी वाहत आहे, त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भाचा सध्या संपर्क तुटलाय. गेल्या 2 ते 3 दिवसापासून मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे मराठवाड्यात, विदर्भामध्ये, आणि त्यामुळे पैनगंगा नदीला पूर आलाय. या पूर परिस्थितीमुळे अनेक गावांना फटका बसला. यानंतरची बातमी आहे बुलढाण्यातल्या खराब रस्त्यांची. अकोला शेगाव रस्त्याची दुरवस्था झाली आहे, त्यामुळे पावसाळ्यात रस्त्याची ही दुरवस्था झाल्यानं अनेक नागरिकांना तिथून अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत प्रवास करावा लागतोय. अनेक वर्षांपासून रस्त्याचं काम सुरू आहे आणि त्यामुळे वाहन चालक नागरिकांना याचा त्रास होतोय. पूरग्रस्त भागात खरं तर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी एक अजब असं काम करून दाखवलंय. पूर असलेल्या नदीत डोंग्यातून रोहित्र वाहून नेत वीज पुरवठा सुरळीत करणाऱ्या वीज अभियंत्यांचं सध्या कौतुक होत आहे. चंद्रपूर वीज परिमंडळातल्या बल्लारशा विभागांतर्गत पोंभुर्णा तालुक्यातल्या अगदी शेवटच्या टोक्यावर असलेलं टोक गंगापूर गावातलं 2 कृषी पंप ग्राहकांचं कनेक्शन असलेल्या रोहित्रामध्ये बिघाड झाला आणि त्या ग्राहकाचा वीज पुरवठा खंडित झाला. या कृषी ग्राहकासाठी जीवाची पर्वा न करता अगदी लाकडी नावेनं रोहित्र वाहून नेत त्यांचा वीज पुरवठा पूर्ववत करून देण्यात आला. या धाडसी कामासाठी महावितरणचे अभियंते आणि कर्मचारी यांचं राज्याचे ऊर्जा मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी ट्विट करून कौतुक केलंय, अभिनंदन केलंय. हैदर शेख आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. हैदर, खरं तर हे चित्र खूप आशादायक आहे, अभिमानास्पद आहे. नक्कीच चंद्रपूरच्या जे पोंभुर्णा तालुका आहे तिथल्या शेवटच्या टोकावर असलेलं जे गंगापूर टोक आहे तिथे कृषी पंप जे आहे ते बिघाड झालं आणि जे रोहित्र आहे ते पोहोचवण्याकरिता जीवाची पर्वा न करता जे सहाय्यक अभियंता आहे कुणाल पाटील आणि त्यांच्या टीमने हा धाडसी काम केलेलं आहे आणि एका लाकडी जी बोट आहे त्याच्या माध्यमाने ते त्या दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचले. यासोबतच महत्वाची गोष्ट म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातही सध्या मोठ्या प्रमाणात काल पाऊस झाला आणि त्यामुळे नद्या हे दुथडी भरून वाहत आहेत. अशा वेळेस हा धाडसी काम त्यांनी केलेलं आहे. कारण वीज जे आहे त्यांच्यापर्यंत कृषी जे पंप आहेत आता धानाचा सध्या चालवला आहे हंगाम आणि त्याच्यामुळे त्यांना कुठेतरी त्रास होऊ नये आणि त्यांना सोयी व्हावं याकरिता या अभियंत्यांनी आणि या त्यांच्या कर्मचाऱ्यांनी एक हिंमत दाखवली आणि जो आहे रोहित्रायझर तो त्या टोकापर्यंत पोहोचवलं आणि तिथे ते काल फिट सध्या करण्यात आलं, सगळं लावण्यात आलं. पण पाण्याची खोली आणि हे सगळं बघता हे किती धोकादायक होतं, पण आपला जीव धोक्यात घालून हे सगळं त्यांनी केलंय. किती आव्हानात्मक होतं. मोठं आव्हानात्मक होतं कारण की नद्या हे दुथडी भरून वाहत आहेत आणि अशा वेळीच तिथे हे करणे हे खूप धाडसी काम होतं. पण त्यांनी तिथे हे करून दाखवलं. महत्वाचं म्हणजे त्या शेतकऱ्यांचा अडचण व्हायला नको कारण की पुन्हा कधीपर्यंत पाऊस संपणार नाही आणि कधीपर्यंत ते नद्या ज्या आहेत दुथडी भरून वाहत आहेत ते कमी होणार नाही त्याचा प्रभाव. त्याआधीच त्यांनी हे सगळं केलं कारण की त्यांच्या जे कृषी पंप आहे ते बंद राहू नये त्याच्यामुळे हा त्यांनी धाडसी काम त्यांनी त्यांच्या आनंदासाठी करून दाखवलं. ठीक आहे, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा या वीज कर्मचाऱ्यांच्या धैर्याला सलाम आणि यासोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.